तेलाचा एक थेंबही न वापरता ही चटणी तयार केलेली आहे। तुम्ही जर डाएटवर असाल तर ओट्स इडली, स्प्राउट कटलेट किंवा धिरड्याच्या सोबतीला तुम्ही ही बनवू शकता। खूप टेस्टी आणि खूप पौष्टिक अशी चटणी आहे। तर चला तर मग बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात आधी ओलं खोबरं, 5-6 कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये दही, थोडीशी चवीसाठी साखर आणि चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। सोपी अशी चटणी आपली तयार आहे। याला तडका वगैरे द्यायची काहीच गरज नाही, ही अशीच छान लागते आणि कलरही खूप छान आलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।